अरे हे काय? अहो लाडू आहे सुलभा काकूंसाठी केलेले, थोडा चिवडा आहे, थोडा चकल्या पण आहे. काय लग्न बिग्न काय कोणाचं आहे तिकडे? तसं नाही, सुलभा काकूंना आवडतं ना, आणि आता चालल्यात त्या म्हणून तुमच्या लेकीने बनवलंय हो. अरे मी तेच सांगतोय, काय उपयोग नाही याचा. मी सांगतो ना तुम्हाला 4 दिवसात परत येईल म्हातारी. हा, बाबा असं नका म्हणू, त्यांना खूप दिवस तिकडे राहायला मिळू दे असं म्हणूया आपण. मला वाटतं दत्ताजींना सुलभा काकूंशिवाय करमणार नाही ना, म्हणून म्हणतायत ते. तू चुप रे, चप्पल चोर. मला काय करमणार नाही, त्या म्हाताऱ्याला करमणार नाही तिकडे. इतके वर्ष एकटे राहायची सवय तिला. दुसऱ्याचं घर म्हणजे मुलाचं घर जरी असेल तर काय झालं, शेवटी स्वतःचं घर ते स्वतःचं घर. मी तुला खात्रीने सांगतो, 4 दिवस म्हातारी परत येते का ना बघ. सुनेच्या कामामध्ये कधी लुडबुड करेल, भांडणं होतील, परत येईल 4 दिवस. आली आली आली. काकू काय झालं, हसताय का एवढ्या? तुला सारखी हसावरी हसावरी हाक मारायची इतकी सवय झाली आहे ना, तुला हाक मारल्याशिवाय माझा दिवस जात नाही. काय झालं का सगळं आवरून? बॅग वगैरे पॅक केली? ही घे चावी, घराकडे लक्ष ठेव. आणि तुला मी घर उघडून बघत जाईन, दिवे पंखे सगळं चालू आहे की नाही बघेन, मधून मधून झाडलोट करून घेईन, आणि जर कधी मला गरज भासली तर तुमचं घर वापरेन, परवानगीची वाट बघणार नाही. हेच सांगायचं ना तुम्हाला मला. किती ओळखतेस ग मला तू. अहो म्हणजे काय, अहो काकू तुमचं घर म्हणजे माहेर आहे माझ्यासाठी. आठवतं, यांच्यावर रागवून मी तुमच्याच घरी येऊन राहिले होते. मग माझ्या माहेराची मी काळजी नाही का घेणार? कुणाची आहे ग माझी लेक? तुम्ही खरंच चाललात का काय? हो म्हणजे आता मुलाने बोलवलंय, मग जायला नको? म्हणजे याल ना 2-4 दिवसात परत? छे हो, एवढ्यात कसली येते? हा, चांगलं 4-6 महिने राहूनच या आता. लेकाकडे चाललेत ना त्या, राहायला नको? त्यालाही बरं वाटेल नाही का? हो तर हो, 4-6 महिने काय, चांगली वर्षभर राहीन, मनसोक्त राहून येईन. सुलभा काकू तुमच्यासाठी खाऊ केलाय, रवा बेसनाचे लाडू केलेत, आणि ना थोड्या चकल्या केल्यात, चिवडा केलाय. कशाला एवढी धावपळ? अहो मला लेक मानता ना, मग लेक करते ती गोष्ट धावपळ असेल का? चला आपण तुमच्या बॅगेमध्ये ठेवूया का हे सगळं? किती माया करशील का? येते आम्ही. बाबा येते हो. या असंवरून जायची काय गरज होती? माझी चहाची वेळ झाली, चहा कोण माझं मलाच मरण आलं. चला आजोबा, चला स्वयंपाकघरात चला. या वयात म्हाताऱ्याला सगळी कामं करायला लागतात, ते नुसते बसून खातायत. काय कुठली गोष्ट एक जागी मिळत नाही. काय तू काय माझ्या मागं मागं करतोयस? असं नाही काय दत्ताजी, मी रोजच असतो किचन मध्ये, तुम्ही माझ्या पुढे पुढे किचन मध्ये आलात. बरोबर आहे, चप्पल चोर. चहा कशात करायचा आता? तुमच्या लेकीने करून ठेवलाय दत्ताजी, गरम करून घ्यायचा. मी करून देऊ का? काय नको, मला येत नाही असं वाटतं काय तुला? माझ्यापुरतं आहे आता हे. काय तर काय एक वस्तू धड ठेवत नाही एका जागेवर. आता लायटर कुठे गेला? कशाला उगीच त्याला नाव ठेवताय? मला माहिती आहे ना, मी रोज असतो ना किचन मध्ये. अरे इथे लायटर असतो, त्यांनी असं गॅस पेटवायचा आणि हा चहा याच्यावर असा गरम करायला ठेवायचा. माहितीये मला, उगाच अक्कल शिकवायला जाऊ नकोस. ज्या गोष्टी माहिती असायला हव्यात त्या माहिती नाहीत ना. पण म्हणजे सुलभा काकू आता निघाले आहेत ना, त्यांना एकदा भेटा, त्यांच्याशी बोला. नाही तर उगीच त्यांचा अर्धा जीव इथे धरम मध्ये अडकून राहील ना. काय बोल नकोस, त्या त्यांच्या मुलाकडे चालले आहेत, आनंदाने चालले आहेत. त्यांचा माझ्याशी काही संबंध नाही. तर सुलभा काकूंच्या मनात काय ते शेंबड पोरही सांगेल. उगाच का त्या तुम्हाला धरम धरम म्हणतात? त्याला काय अक्कल आहे? हा, मी दिसतो का धर्म सारखा? उगाच काहीतरी बडबडत असतोस. दादाजी, आपण कसे दिसतो हे आरशात नसतं काही बघायचं, समोरच्याच्या डोळ्यात बघायचं. आता
दिसत असाल तुम्ही त्यांना, धरमजी. त्यांच्या नजरेतून तो एकदा बघा ना. चप्पल चोर. हा. गंमत जाऊ द्या, गंमत जाऊ द्या. चहा घ्या. तर तुम्ही काही म्हणा, तुमचं आणि सुलभा काकूंचं बॉन्डिंग काही वेगळंच आहे ना. तुम्ही किती नाही म्हटलं तरी त्या दिसल्या नाहीत, त्यांनी तुमची थट्टा केली नाही की तुम्हाला चैन पडत नाही. आता सुद्धा त्या निघाल्यात म्हटल्यावर तुम्ही अस्वस्थ झालात. खरं ना? तू म्हणतो ते खरं आहे. म्हणजे एकटेपणामध्ये मित्र हेच फक्त औषध असतं ना. आता दाते, लेले, कारखाने, सुलभा, आम्ही सगळे इतके वर्ष एकत्र आहोत. सवय झाली ना सगळ्यांची. हा, नुसती सवय नाही, तुम्हा सगळ्यांची मनं जोडली गेली. आता दाते, लेले, कारखानीस काकांशी तुम्ही मन मोकळ्या गप्पा तरी मारू शकता. पण सुलभा काकूंचं तसं नाहीये ना. तुम्ही त्यांच्यावर वैतागता, पण ते वरवर मनातून तुमची मैत्री आहे. हीच वेळ आहे त्यांना भेटण्याची. दत्ताजी, मला वाटतं तुम्ही त्यांना एकदा भेटा. त्यांना सांगा हे एकट्या नाहीये, त्यांचा एक छान मित्र आहे त्यांची काळजी करणारा. बरोबर बोलतोस. आता मला तिला भेटलंच पाहिजे. मला ना ह्याच कारणामुळे आजकालच्या पिढीचा हेवा वाटतो. किती सहज मैत्री करतात एकमेकांची. मित्र म्हणलं की झालं. स्त्री किंवा पुरुष यात काही फरक पडत नाही ना. लोक काय म्हणतील याचं डोक्यात येत नाही. नाही तर आम्ही लहान असताना वर्गातल्या मुलींशी बोलायला घाबरायचो, आणि या वयात निखळ मैत्री करायला घाबरतो. दत्ताजी, तो काळ गेला. आता आता बिनधास्त जा आणि बोला त्यांच्याशी. खरंच सांगतो, त्यांना खूप आनंद होईल. कोणी सांगावं, कदाचित त्यांनाही तुमच्याशी बोलायचं असेल, पण त्यांच्याही मनात तुमच्यासारखा संकोच असेल. जातो मी, भेटतो तिला. हा. आणि तिलाच मला भेटायचं नसेल तर मी विचारून येतो. दॅट्स बेटर. ऑल द बेस्ट. सुलभा काकू, हे बघा, हा लाडवाचा डबा इथे ठेवते हो मी. यात थोडा चिवडा घातलाय, थोड्या चकल्या पण ठेवल्यात. तुम्हाला एकदम गेल्या गेल्या करायला नको ना तिकडे काही. ही पाण्याची बाटली ठेव. पण तुम्हाला मध्येच एकदम तहान वगैरे लागली तर कसं प्याल ना पाणी तुम्ही? तुम्ही ही नेणार आहात का पिशवी? हातात ठेवणार आहात ना? मग पाण्याची बाटली मी किती करशील ग माझ्यासाठी? काकू, बघा तुम्ही रडताय आणि मलाही रडवताय. अशाने पाय निघायचं नाही ग माझं. काकू, काय झाली का तयारी सगळी? मग सुलभा काकू, आसावरी बरोबर आमची आठवण येईल ना? अरे, सगळ्यांचीच आठवण येणार. नाही, पण सगळ्यात जास्त आठवण कोणाची येईल सांगा? अहो काहीतरीच काय बोलताय. काहीतरीच नाही, त्यांच्या मनातलं खरं बाहेर आणतं. खरं सांगा, सगळ्यात जास्त आठवण दत्ताजींची येईल ना? अभिजित, गप रे. तू पण ना. त्यांनाही भेटायचंय तुम्हाला. खरंच? अहो सुलभा काकू, ह्या वयात आता बाकी सगळ्या गोष्टी जवळजवळ नाहीशा झालेल्या असतात. त्यांनाही खूप वाईट वाटतंय. तुमच्यासारखी एक खट्याळ मैत्रीण त्यांना आता सोडून जाणार आहे ते. खरंच? ते असं म्हणाले? त्यांना जर भेटायचं असेल तर मलाही त्यांना भेटायला आवडेल. मी पाठवतो त्यांना. चल आसावरी. सगळं भरलंय ना काकू? काही राहिलं नाहीये ना? हो, चल. ये. बंद करा ना ती. हो, लावा. पाण्याची बाटली ठेवली. दत्ताजी या ना. या या या.
सुलभा काकू, दत्ताजी आलेत. अरे हो का? बसा ना दत्ताजी. हो हो तुम बसा. नाही नाही, तुम्ही बसा ना. मी हे करतो, सोहमला टॅक्सी आणायला पाठव. हं? अरे हो हो हो, लगेच येतो मी. बसा. बसा ना. नाही तुम्ही बसा ना. काळजी घ्या तिकडे. तुम्ही पण काळजी घ्या. हो. मला आय मीन आम्हाला कायम आठवण येईल तुमची. बरीच वर्षे शेजारी होता आपण. अनेक उन्हाळे पावसाळे बघितले आपण एकत्र. म्हणजे आपण बघितलेत. तुमचा शेजार होता म्हणून जगणं सोपं झालं, नाहीतर ह्या वयात एकटं जगणं खूप कठीण असतं. नाही, तुम्ही एकटे का समजता? एकटा नाहीत तुम्ही. आम्ही आहोत ना सगळ्या बरोबर तुमच्या. म्हणजे कधी वाटलं तर आमच्या घरी या. कुलकर्ण्यांची दारं कायम तुमच्यासाठी उघडी आहेत. एवढं प्रेमाने बोललात हेच खरं तर खूप आहे माझ्यासाठी. तुम्हाला राग नाही येत? मी तुम्हाला धर्मेंद्र म्हणते त्याचा तुम्हाला राग नाही येत? नाही नाही, रागवायचं काय त्यात? उलट आनंद झाला मला. आणि खरं आनंद अशासाठी झाला की तुम्ही अतिशय तरुण मनाने जगताय, आयुष्य भरभरून जगतायत. रागवायचं काय त्यात? मग आता मी गेल्यावर तुमची थट्टा मस्करी कोण करणार? कुणीच नाही. म्हणून तर तुमची कायम आठवण येईल मला. आता आठवण आली की मात्र धर्मेंद्र आणि हेमामालीची गाणी ऐकेन मी. खरंच? मग म्हणा ना एकदा, हेम्मा. हे हे हातात काय आहे? ही अत्तराची बाटली तुमच्यासाठी. हो. जेव्हा जेव्हा या अत्तराचा सुगंध दरवळेल ना, तेव्हा समजा की मला तुमची आठवण येते. अच्छा. छान. सांभाळून जा. हे सुलभा काकू, खूप आठवण येईल हो तुमची. माझा दिवस तुमच्या आसावरी हाकेने सुरू व्हायचा. आता मला राग आला, मला वाईट वाटलं. तुम्ही कोणाकडे जायचं सांगा ना. ये ना तिकडे मला भेटायला. येईल. काकू तुम्ही पण मधून मधून फोन करत जा हं आम्हाला. आणि तुम्हाला काहीही लागलं, कधी कसलीही गरज भासली, मला कळवा. तुझ्याशिवाय मी तर कोणाला सांगणार ग सगळं. अभिजित, काळजी घ्या स्वतःची. आणि माझ्या आसावरीला त्रास देऊ नकोस. तुम्ही काळजी घ्या स्वतःची. शुभ्रा, कामाला जाताना सांभाळून जा गं. आणि सोहमची काळजी घे. हो काकू, आम्ही सगळे नीट राहू. पण तुम्ही स्वतःला जपा, स्वतःची तब्येत सांभाळा. आणि फोन करावा असा वाटला तर संकोच करू नका प्लीज काकू. लगेच हाक मारा गरज वाटली तर. तुम्ही दोघी सासू आहेत ना, अशाच मायलेकी सारख्या राहा.
सोहम, मला माहितीये तुला काही सांगायची गरज नाही. तू खूप छान वागतोय सासावरीशी आणि यापुढे तू कधीही तिला त्रास देणार नाहीस याची मला खात्री आहे. येते मी. चला मी खालपर्यंत येते तुम्हाला सोडायला. नको सॉरी, तू खाली सोडायला आलीस की माझा पाय नाही निघणार. धरमजी येते हा. सोहम चल. आपल्याच घरातलं कुणीतरी माणूस बाहेरगावी गेला असं वाटतंय. बाबा, चहा करू का तुमच्यासाठी? काहीतरी खायला करू का गरम गरम? आजोबा, आजोबा, शोले बघूया आपण. दत्ताजी, मी काय म्हणतो, आपण मस्त फिरून येऊया का बाहेर? काय डोक्याला तापच नको या लोकांचा. काय म्हणताय? लांब नाहीये मी, कळलं ना? काय झालेलं नाही मला, मी ठीक आहे. काय झालंय बाबांना? अगदीच मूड त्यांचं खराब आहे हो. अगं होतील हळूहळू नॉर्मल. मी दाते काकांना बोलावून आणू का? म्हणजे थोडा वेळ जर गप्पा मारल्या एकमेकांची तर बरं वाटेल ह्यांनाही त्यांना. हो